हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लागत आहे अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात जे काही ते स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे बघा माझी झालेली ऑलरेडी पॅकिंग, जी की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। मी जाणार आहे उद्या गावाला, तर ऑलरेडी झालेली आहे आणि मुलं पण इथे झोपलेत बघा। लांब लांब घातलं होतं तरी एकदम जवळ येऊन झोपलेत। तर मी जसं म्हटलं होतं की उद्याचा व्हिडिओ म्हणजे हाच व्हिडिओ उद्या कंटिन्यू करेल पुढच्या व्हिडिओमध्ये। तर तसंच आता मी बघा पार्लरमध्ये जाणं शक्य नसेल त्यावेळेस कसं आपण घरच्या घरी क्लीनअप करू शकतो तर ते मी दाखवते। तर पार्लरवाली जिथे मी जाते त्या दोघीही गावाला गेलेले आहेत, तर त्यामुळे तर आता मी थंड पाण्याने आधी चेहरा स्वच्छ करून घेतला, त्यानंतर रवा घ्यायचा आहे आणि रव्याने मस्तपैकी आपल्या चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचा आहे। रवा लावायचा आहे आणि मस्तपैकी सोळायचं आहे। तुमच्या लक्षात येईल की डेड स्किन सगळी निघून जाते। आता मी बारीक रवा घेतला होता तर तो भिजला की लगेच असा मऊ पडतो, त्यामुळे जर जाडसर रवा जर घेतला ना तर बेटर असेल आणि शक्यतो न भिजवता घेतला तर आणखीन बेटर राहील, कारण त्याचे जे कण आहेत ते तसेच हे होतात। तर चेहरा ओला असतो त्याच्यावरती तुम्ही रवा डायरेक्टली स्प्रेड केला तरी तो थोडासा भिजला जातो आणि कडकही राहतो, त्याने स्क्रब व्यवस्थित होतं। ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाची थोडीशी बारीक अशी पावडर करून घेऊ शकता, म्हणजे तांदळाने पण करू शकता स्क्रब, किंवा मग मसूर डाळ त्याने सुद्धा छान असा स्क्रब केला जातो। तर आता स्क्रब घरच्या घरी करून झालाय, त्यानंतर आता मी करणार आहे म्हणजे मी ऑलरेडी लावलेलं आहे जे की तुम्ही बघताय पील ऑफ मास्क। आता ब्लीच वगैरे काहीही करणार नाहीये मी, कारण वेळही नाहीये आणि काहीच नाही माझ्याकडे। आता मला सकाळी तर जायचंय, तर मी जे एव्हर यूजचं पील ऑफ मास्क भेटतं गोल्डन ग्लो ते यूज करते अशा वेळेस जेव्हा मला गडबड असते त्यावेळेस। तर ते मी लावून घेतले आणि ते आता सुकेपर्यंत काय करणार, तर बसून राहण्यापेक्षा म्हटलं आता मुलीच्या हातावरती मेहंदी काढून घ्यावी। तर आता आरूला मेहंदी काढून घेणार आहे, तर मला सुद्धा काढायची आहे। तर म्हटलं आता आधी सुकेपर्यंत तिच्या आधी थोडीशी हातावरती काढावी। वेळ तर खूप झाला होता, कारण लाईट जशी की म्हटलं होतं गेलेली, त्याच्यामुळे ना खूप सारं मला माझं प्लॅनिंग सगळं काही फिसकटलेलं आणि आता मग वेळ तर झालाच होता। मग म्हटलं की आता माझ्या हातावरती बघितली की ती रडेल, म्हणून आधी तिच्या हातावरती काढायला घेतली आणि ती झोपलीच होती पूर्णपणे, तिला झोप लागली होती आणि मग मी मेहंदी काढायला घेतली आणि ती मध्ये मध्ये अशी हलत होती आणि हात हलवत होती, त्यामुळे मला टेन्शन येत होतं। आता ही म्हटलं की सगळी पुसून टाकते की काय, तर आता तसंच मी काढत होते। तर जसं की मी म्हटलं की मी जिथे पार्लरमध्ये जाते त्या दोघीही पार्लरवाले गावाला गेले होते, ज्यांचं पार्लर म्हणजे त्या आहेत ते, आणि मग मला थ्रेडिंगसुद्धा करायचं होतं। पण आता म्हटलं की थ्रेडिंग तर घरच्या, हे बघा शेवटी आरूने मेहंदी पुसलीच, आधी झोपेत होते। मग आता मी पूर्णपणे सगळी फिसकटली, त्यामुळे सगळी पुसून घेतली आणि म्हटलं थोडंसं तिच्या हातावरतीच काहीतरी काढावं, म्हणून मग मी हातावरती छोटंसं काढून घेते। आता पाठीमागची डिझाईन सगळी पुसून घेतली, आता बघू सकाळी ती काय म्हणते काय माहिती। तर तेच मी सांगत होते की मला पार्लरमध्ये तर जायचं होतं, पण झालं असं की त्या दोघीही नव्हत्या, म्हणजे जिथे मी जाते ते दोन्ही पार्लरची वाल्या नव्हत्या। तर मग आता स्क्रब तर मी घरी केलं आणि जसं की पील ऑफ वगैरे लावून थोडासा चेहरा फ्रेश होतो, ब्लीच वगैरे अवॉइड केलं। तर बघा मेहंदी अनिशच्या पण हातावर काढली, त्याने सुद्धा सेम फिसकटवली, त्याचं नाव काढलं होतं आणि आता मी सुद्धा काढून ठेवलेत बांगड्या वगैरे सगळ्या, फक्त 2-2 ठेवलेत हातामध्ये आणि अजून माझं मास्क थोडंसं सुकायचं आहे पील ऑफ मास्क, तोपर्यंत आता मी माझ्या हातावरती मेहंदी काढून घेणार आहे। तर तेच की मग पार्लरमध्ये मला त्यामुळे शक्य झालं नाही, मी जाऊन आले पण त्यांना पार्लर बंद असल्यामुळे दोन्ही पण, मग मी स्क्रबचं जसं की तुम्हाला आयडिया सांगितली। तर आता अशा प्रकारे तुम्ही करू शकता जेव्हा पार्लरला जाणं शक्य नसेल किंवा जेव्हा पार्लरवाली गावाला जाते त्यावेळेस तुम्ही तांदळाचं किंवा डाळीचं, मसूरच्या डाळीचं पेस्ट करून किंवा तांदळाची पेस्ट करून किंवा रवा डायरेक्टली अप्लाय करून तुम्ही स्क्रब छानपैकी करू शकता। तुम्ही रिझल्ट तर बघतच आहात माझ्या चेहऱ्यावर। आणि माझी फायनली मेहंदी पण काढून झालेली आहे मस्तपैकी, बघा सगळी प्रॉपर मेहंदी काढून झालेली आहे आणि आता मी पण झोपणार आहे। तर आता थ्रेडिंग तर काही मला पार्लरवाली नसल्यामुळे करताच आलं नाही आहे, तर आता असेल जसं असेल तसं असेल, आता विदाऊट थ्रेडिंग तसंच जाणार आहे मी। चला गुड बाय, भेटूया लवकर नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। बाय बाय।